एक महत्त्वाची बातमी समोर येते। मतमोजणी केंद्रावर पोलिसांचा मोठ्या प्रमाणात बंदोबस्त तैनात करण्यात आलाय। तर मतमोजणीच्या वेळी प्रत्येक पक्षाचे पदाधिकारी या ठिकाणी जमा होऊ शकतात, त्यामुळे गर्दी नियंत्रणात ठेवण्यासाठी विशेष काळजी घेतली जाते। याबाबत आता मतदार हिल परिसरातून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी गणेश कवडे यांनी। 4000 उमेदवारांचं भवितव्य आहे ते मतपेटीमध्ये आहे, ते बंद झालेलं आहे। उद्या सकाळी 8 वाजता मतमोजणीला सुरुवात होईल आणि याच अगोदर ज्या ठिकाणी ईव्हीएम ठेवलेले आहेत आणि या ईव्हीएम ठेवलेल्या ठिकाणी पोलिसांचा चोख बंदोबस्त आहे तो पाहायला मिळतोय। ज्या ठिकाणी ईव्हीएम ठेवलेले त्याच्या चारही बाजूला आहे तो बंदोबस्त पाहायला मिळतोय आणि त्याचबरोबर जे कोणी लोक या ठिकाणी येत आहेत त्या लोकांच्या एंट्री देखील आहे त्या या ठिकाणी केलेले पाहायला मिळतात, कारण की जे सेवेत आहेत यांच्या देखील एंट्री आहेत त्या या ठिकाणी केल्या जातात आणि त्यानंतरून त्यांना आतमध्ये सोडलं जातं। विशेष करून ज्या आपण बघू शकतो की हे फलक आहेत ते लावण्यात आलेले आहे की ज्या प्रभागामध्ये किती मतदान झालं, पुरुषांचं मतदान किती झालं, महिलांचं मतदान किती झालं, ते मतदान मोजण्याच्या वेळेमध्ये आकड्यांमधले तर्क वितर्क होऊ नये यासाठी ही विशेष काळजी आहे ती घेतलेली पाहायला मिळते। उमेदवारांची संख्या किती त्याच पद्धतीने मतमोजणी करताना जे काही आकडे येतील पेटी वाईज तशा पद्धतीचे हे आकडेवारी आहेत, कारण की आकड्यांचा घोळ होऊ नये ह्यासाठी ही विशेष काळजी आहे ती घेतलेली पाहायला मिळते। त्याचबरोबर या ठिकाणी येणाऱ्या दोन्ही पक्षातील लोक असतात आणि या कार्यकर्त्यांना कुठलाही वाद होऊ नये यासाठी देखील एक विशेष काळजी आहे ती घेतलेली पाहायला मिळते। त्यामुळे निवडणूक आयोगाने एकच मतमोजणीसाठी आहे ती जय्यत तयारी केलेली सध्या पाहायला मिळते। व्हिडिओ जर्नलिस्ट प्रवीण सह गणेश कवडे, साम टी मराठी, मुंबई।